रत्नागिरी में आज शिव प्रेमियों ने छत्रपति संभाजी महाराज को नमन किया। इस दौरान बीजेपी नेता नीतीश राणे ने कहा कि हिंदू समाज की भावनाओं का पूरा सम्मान किया जाएगा। महाराज के भव्य स्मारक के निर्माण को लेकर सरकार प्रतिबद्ध है और इसके लिए विशेष बजट भी निर्धारित किया गया है। स्मारक के लिए जमीन संबंधी प्रक्रिया जारी है और जल्दी सभी की सहमति से इसे भव्य रूप दिया जाएगा। मी व आमचे भारतीय जनता पक्षाचे माझे ज्येष्ठ सहकारी आमदार प्रसाद लाडजी असतील, स्थानिक आमदार आणि माजी आमदार प्रमोद जटारजी असतील, आम्ही सगळेजण शिवप्रेमी म्हणून आज इथे आलेलो आहे। कुठलाही पक्षाचा झेंडा घेऊन इथे आलेलो नाही। हे हिंदू म्हणून ज्या राजामुळे आज आम्ही हिंदू म्हणून आज आमच्या समाजामध्ये गर्वाने फिरू शकतो, त्या राजाला नतमस्तक होण्यासाठी, त्याच्या पूजा करण्यासाठी मी इथे आलेलो आहे। राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदेजी, आमच्या महायुती आणि हिंदुत्ववादी विचाराच्या सरकारने कालच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये भव्य अशी तरतूद या स्मारकासाठी करून दिलेली आहे। तसं जाहीरपणे स्वतःच आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे। आता जे काही जमीन मालक आहे सरदेसाईजी, त्यांच्याशी आमचं बोलणं आहे, तेही फार आम्हाला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आमच्या राजाचं एक भव्य दिव्य स्मारक इथे बनवण्यात येईल, जेणेकरून देशभरातले लोक इथे येतील, नतमस्तक होतील आणि आमच्या राजातून प्रेरणा घेतील। आमच्या हिंदू समाज म्हणून आमच्या सगळ्यांचीच ती मागणी आहे की ज्या औरंग्याने आमच्या हिंदू धर्माच्या विरोधात, आमच्या स्वराज्याच्या विरोधात एवढी मोठं आक्रमण केलं, त्या औरंग्याची कबर आमच्या महाराष्ट्रात का, हा प्रत्येक हिंदू हा प्रश्न विचारतो आहे आणि ती भावना आमच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचलेली आहे। पण जसं मी भाषणात पण बोललो, अशा कुठलाही निर्णय हा पत्रकारांना तारखा सांगून करता येत नाही। याच्या अगोदर पण गड किल्ले असे तारीख देऊन मोकळे केलेले नाहीत। पण हिंदुत्ववादी विचाराचं सरकार राज्यामध्ये आहे, देशात हिंदुत्ववादी विचाराचे पंतप्रधान आपल्याकडे आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे हिंदू समाजाची भावनेची योग्य कदर आमचं केंद्र आणि राज्य सरकार निश्चित पद्धतीने घेईल।